कास्ट सिस्टीम मुळात भारतातली नाहीच आहे. कास्ट हा शब्द पोर्तुगीजमधनं आपल्याकडे आलेला आहे. पोर्तुगीज कास्ताचं भारतात कास्ट झालं. आपल्याकडे जाती आणि वर्णव्यवस्था होती, कास्ट सिस्टीम नव्हती. दोघांमध्ये फरक आहे. तो फरक काय आहे? वर्ण हे फ्लुइड होतं. प्रत्येकाच्या कर्माशी निगडीत होतं. एका वर्णामधनं दुसऱ्या वर्णामध्ये लोकं जाऊ शकायचे. जाती ही प्रत्येक समाजाच्या व्यवसायाशी निगडीत होती. प्रत्येक जातीला समान अधिकार होते, पण कास्ट सिस्टीम ही हायरार्किकल आहे. त्याच्यामागे रिझन असं आहे, की पोर्तुगाल आणि स्पेनमध्ये कास्ता, लिबिजा दे सांग्रिया ही सिस्टीम तिथे होती. त्याच्यामध्ये वर्णांची कॅटेगरी असायची. वरचा वर्ग, दुसरा वर्ग, त्याच्या खालचा वर्ग अशीच त्याची हायरार्की होती. तशी हायरार्की आपल्याकडे नव्हती. हे भारतात कसं आलं याचा थोडासा इतिहास समजून घ्यायला पाहिजे. हा जो युरोपचा भाग आहे ना, त्याला आयबेरिया म्हणतात. आयबेरियन पेनिन्सुला. इथे पोर्तुगाल आणि स्पेन असे 2 देश आहेत. या भागावरती सगळ्यात पहिले ख्रिश्चनिटी आली. मग साधारण 8व्या शतकामध्ये जेव्हा इस्लामचं एक्सपान्शन चालू होतं, तेव्हा मोरोक्कन लोकांनी इकडे आक्रमण केलं आणि हा संपूर्ण भाग जो आहे तो इस्लाममय केला. इथले जे ओरिजिनल ख्रिश्चन लोक होते त्यांना मारून टाकलं किंवा त्यांना हाकलून टाकलं. सगळ्या चर्चेसला मस्जिदीमध्ये कन्व्हर्ट केलं. त्याच्यानंतर एक खूप प्रदीर्घ काळ लढा चालला. जवळ-जवळ 400 वर्षे ती लढाई चालली आणि 400 वर्षानंतर स्पेननी, ख्रिश्चन लोकांनी हा संपूर्ण भाग परत रिकॅप्चर केला. रिकॉन्क्विस्टा त्याला असं म्हणतात. 12व्या शतकामध्ये ही घटना घडली आणि परत एकदा हा आयबेरियन पेनिन्सुला जो आहे तो ख्रिश्चन झाला. ख्रिश्चनांचं राज्य आल्यावर ख्रिश्चन लोकांनी परत एकदा जे मुसलमान झाले होते त्या लोकांना एक तर मारून टाकलं किंवा त्यांना परत ख्रिश्चनिटीमध्ये घेतलं किंवा हाकलून टाकलं तिथून. त्या मध्ययुगीन काळामध्ये या आयबेरियन भागामध्ये, पोर्तुगालमध्ये आणि स्पेनमध्ये कास्ता ही सिस्टीम होती. त्याच्यात प्युअर ब्लड लाईन आणि इम्प्युअर ब्लड लाईन अशा 2 गोष्टी होत्या, की जे प्युअर ख्रिश्चन्स आहेत, की आधीपासून जे ख्रिश्चन्स होते ते लोकं आणि इम्प्युअर ब्लड लाईन म्हणजे जे मुस्लिम आणि ज्यूज होते असे. आता त्यांच्यावरती बाहेरून आक्रमण झाल्या असल्या कारणाने कदाचित ते लोकं गव्हर्नमेंट, मिलिटरी, चर्च, शिक्षण क्षेत्र म्हणजे शिक्षक लोकं या कुठल्याही याच्यामध्ये इम्प्युअर ब्लड लाईनला घेत नव्हते. ते फक्त प्युअर ब्लड लाईनलाच घेत होते. आता पुढे 15व्या शतकामध्ये, 16व्या शतकामध्ये न्यू वर्ल्डचा शोध लागला. म्हणजे पोर्तुगीज आपल्याला माहिती आहे, की वास्को द गामा तिथून भारतामध्ये आला. कोलंबस त्या साईडला गेला. त्यांनी अमेरिकेचा शोध लावला आणि मग दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका हा सगळा भाग त्यांच्यासाठी खुला झाला. पोर्तुगीज लोकं ब्राझीलमध्ये गेले. पोर्तुगीज लोकं भारतामध्ये आले आणि त्यांच्या ज्या सिस्टम्स होत्या त्या त्यांनी इथे लागू करायला सुरुवात केली आणि अशातनंच भारतामध्ये असलेल्या वर्ण आणि जाती व्यवस्थेला त्यांनी आपलं रूप देण्याचा प्रयत्न केला. आपल्या रूपामध्ये त्याला बघण्याचा प्रयत्न केला. ते कसं ते आपण पुढच्या भागात बघू. सो स्टे ट्यून्ड.